समुद्राला येऊ तेव्हा आपला घरच्यांचा माणसांचा, आपल्या घरी कोण माणसं असतील बायका पोरा ते आपला माणूस, नाही ते मग समुद्रात गेला तर गेला, सांगू शकत नाही. आशा सोडून जायचा होडीवर, आशा धरायची नाही घरची. पहिला आम्ही होडी छोट्या होडीवर जायचो, शिडवाळी छोटी होडी वलेवाली होती त्यावर जायचं. त्यानंतर मग शिकत शिकत पुढे गेलो. आता होडी गेली हरण्याला नेणार, हरण्यावरून मग समुद्रात जाणार, बर्फ भरणार हरण्यामध्ये, तेल बिल सगळं भरणार, भत्ता पाणी भरणार, नंतर जाणार बाहेर सगळं सामान घेऊन. ओ भाऊ सुरमाय, हे बा 2.5-3 किलोचे आहे, दोन्ही देतात 3,000. बघून घ्यायचे, मोठे आहेत. देव काय कापून देणार. हे मासेमारी मी 15 वर्षापासून हे मासेमारीचा धंदा व्यवसाय मच्छीचा करते. हा 15 वर्षापासून. शाळा शिक्षण नाही त्यावेळेला, आम्ही शाळाच आम्ही 4 बहिणी, आम्हाला भाऊ नाही कोण नाही, आम्ही 4 बहिणी. आम्ही हे मच्छीचा व्यवसाय करूनच पोट भरून आमची लग्न एमा केला नाही आईने आमच्या. सकाळी 5 वाजता उठाव, बंदरावर 8 वाजता येताव. 8:30ला मार्केट चालू होते. 8:30ला मार्केट चालू झाल्याच्या नंतर आम्ही मच्छी घेऊन आम्ही 1 वाजेता दुपारी असतो. आम्हाला भुकतान लागली तर इथे वडापाव खाताव आणि त्यावर दिवस करताव. धंदा करत असताना आम्हाला इथे बंदरामध्ये काही समस्या उद्भवतात. आजपर्यंत इथे अजून जेटी नाही. हरणाई बंदर महाराष्ट्रातला रत्नागिरीच्या नंतर 2 नंबरचं हरणाई बंदर लागतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हरणाई बंदरामध्ये जवळजवळ 1000-1200 टॉलर्स आहेत, परंतु इथे जेटीची सुविधा नसल्यामुळे कुठलेही दळणवळणाचं साधन इथे होत नाही. जेटी नसल्यामुळे इथे बाहेरचे लेबर येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला इथले लेबर आहेत ते थोडेसे महाग पडले जातात. आज मच्छीमार हा इथला मेटाकुटीला आलेला आहे. त्याचं एकच कारण म्हणजे की इथे चालणारी या समुद्रामध्ये आमच्या समोर चालणारी फरसने टॉलर असेल, LED टॉलर असेल, परप्रांतीय फिश बोटी, फास्टर बोटी असतील. हे फास्टर बोटी तर आत्ता एवढा येऊन धुमाकूळ घालतायत. हे फास्टर येतात ना त्याच्यामुळे जाळ्याची वाट लावतात. मोठे बोटी येतात ना, जाळीची वर ना गेली का जाळी तुटते. मग काय करतात? मग काही रिपेरिंग करायला लागतं. समुद्रातच फाडली काही रिपेरिंग करायला लागते थोडी. नाही झाली का मग मार्केट न्यायची, अशी तर आहे. वादळ असलं का आपलं मकान शांत असला का बाहेर जायचा, मकान गुम असला वातावरण खराब आहे मग दरी जायचं, म्हणजे किनाऱ्याला जायचा, असं असतं. माझी टॉलर होती पण फयान आला ना त्यातला गेली, फयांमध्ये गेली. वर पावत गेला तरी अजून काय भेटलं नाही. आमच्या कोल्यांचा दाता कोण नाही मच्छीमारांचा. आता जी एलईडीनी मासेमारी केली जाते, पाण्यामध्ये लाईट लावून जी मासेमारी केली जाते, ती एक बोट जवळजवळ 50 बोटींचा माल घेऊन जाते. एलईडी जर थांबवली नाही शासनाने तर इथला मच्छीमार देशोधडीला लागेल, असा माझा 20 ते 25 वर्षाचा इथला अनुभव आहे. Today, what remains is an unorganized sector with no real support, only promises of development that never reaches these shores. There is no proper infrastructure. LED fishing and overfishing are slowly draining the very sea they depend on. When storms arrive, they don't just pass, they take people with them. Boats disappear, men are lost, many are never found. Families are left with no closure, no support, only silence and the sound of waves. Yet life goes on. They treat the ocean as their god and remain deeply grateful. Every morning they return, like rocks against the tide, taking every hit life throws at them. For them,
Sea is not a choice, it's survival. समुद्राला देव मानतो, आमचा बापच आहे तो, तोच आम्हाला सगळं काही देतो, त्याच्यामुळेच आमचा वैभव आहे. ओर कोल्याची टाटांशी घेतान टकरी, धंदा धोक्याचा दर्याची करतान चाकरी, डुलतान मचव पाण्यावर, कोल्यांना पोसतोय समिंदर.